नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। MAPS क्लेमचे पैसे मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे। पण डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर आज ज्यावेळेस आपण पोर्टलला पाहतो तर त्यावेळेस युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा पद्धतीचा मेसेज शो होतोय। ना तुमचा लॉग इन होतोय, ना तुम्हाला क्लेमचा स्टेटस पाहता येतं आणि ना तुम्हाला नवीन क्लेमही तुम्हाला इथं आता सबमिट करता येत आहे। मग अशा कंडिशनमध्ये आता प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटायला चालू झालं की आता ही MAPS क्लेमची योजना बंद झाली का, मग साईड याची का बंद करण्यात आलेली आहे, तर जाणून घेऊया या मागचं कारण काय आहे आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये। चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या वर्षीचे जे MAPS क्लेमचे पैसे आहे ते कुठंतरी आता डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। प्रमाणामध्ये आपल्याला या MAPS क्लेम तर्फे बजेट उपलब्ध व्हायला पाहिजे होते, विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांची पेमेंट ही डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होती, तर त्या प्रमाणामध्ये या 2026 मध्ये होताना आपल्याला दिसलं नाही। तर अशामध्येच मागच्या आठवड्यामध्ये या MAPS क्लेम तर्फे अमाउंट डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्या बजेट प्रमाणे पेमेंट ही डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे। पण आज मात्र ज्यावेळेस आपण पोर्टलला पाहतो तर त्या ठिकाणी शो होतं युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा पद्धतीचा मेसेज होतोय। ना आपल्याला इथं लॉग इन करता येतं, ना आपल्याला क्लेमचा स्टेटस पाहता येतं आणि इथं नवीन क्लेमही आपल्याला करता येत नाही। मग याच्या मागचं जे कारण बघितलं तर त्याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया। तर पहा, आत्तापर्यंत ज्याही वेळेस विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे त्याच्यानंतर हा पोर्टल जो आहे तो अपडेट झालेला आहे। अशीच काही परिस्थिती आज इथं पाहताना आपल्याला दिसत आहे। मागे काही दिवसामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांची अमाउंट जमा झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज 2 दिवस झाला हा पोर्टल अपडेटमध्ये आहे, म्हणजे याच्यावर आता संपूर्ण माहिती अपडेट होणार आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस हा पोर्टल अपडेट झाला होता, युअर अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला होता आणि तो आजही सॉल्व्ह झालेला नाही। काही विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे जे की सॉल्व्ह झालेलं आहे। जे विद्यार्थी मुंबई हेड ऑफिसला गेले होते तिथून काही विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह स्वतः करून घेतले होते आणि काही विद्यार्थ्यांचा हे ऑटोमॅटिक त्यांचा ओल्ड जो डाटा होता तो डिलीट होऊन नवीन डाटा ऑटोमॅटिक इथं दिसायला चालू झाला होता। पण आता ज्यावेळेस ही परिस्थिती आहे की आता युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट अशा पद्धतीने मेसेज तुम्हाला इथं क्लेमच करता येत नाही, ना तुम्हाला स्टेटस पाहता येतं, ना तुम्हाला इथं आता नवीन क्लेम करता येतं। मग अशा कंडिशन मध्ये जस्ट आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे। जसंही याचा पोर्टल अपडेट होईल किंवा या टेक्निकल एरर जो काय असेल तो निघेल त्याच्यानंतर तुम्हाला इथं परत तुमचा क्लेमचा स्टेटसही पाहता येईल आणि तुम्हाला नवीन क्लेम सुद्धा करता येतील। जोपर्यंत याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त इथं वेटच करायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पेमेंटसाठी फक्त वेटच करत आलेले आहे त्याच पद्धतीने याही कंडिशनमध्ये तुम्हाला फक्त थोडासा वेटच करावं लागणार आहे। जसंही हा पूर्णपणे चालू होईल त्याची अपडेट मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे। बाकी ज्या विद्यार्थ्यांचे पेमेंट अजूनही आलेले नाही त्यांना अजूनही वेटच करावं लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची पेमेंट आली असेल आणि काही महिन्याची जर शिल्लक असेल तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं येऊन जातील। एखाद्या वेळेस सर्व्हर डाऊन असू शकतो किंवा एखाद्या वेळेस काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, त्यामुळे जस्ट तुम्हाला इथं आता वेट करायचं आहे। जसंही फायनल ही वेबसाईट चालू होईल त्याची अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार आहे। मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।